परभणी जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक महसूल मंडळामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। पूर्णा तालुक्यातील चुडावा या ठिकाणी आपण आहोत आणि आपण या ठिकाणी पाहतोय गावामध्ये वस्तीमध्ये अनेक पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी वस्तीचे नागरिकांचा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये रेस्क्यू करण्यात आला होता। तहसीलदार आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी भागातील नागरिकांना रेस्क्यू करत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुरक्षित स्थळ त्यांना हलवण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यामध्ये कालपासून सतत पाऊस होत आहे। मला सांगा भाई, काय सांगाल, किती पाऊस झाला रात्री प्रचंड भयानक पाऊस झाला। भयावह परिस्थिती आहे। नदी नाल्यांना खूप पूर आला आणि त्या ठिकाणी एक शेतकरी काही गुरांना रेस्क्यू करण्यात आलं आणि हे बाकीचे लोक आले, यांना पण भीती वाटत होती, एवढं खूप पाणी होतं। त्यामुळं संबंधित तहसीलदारांना ग्रामस्थांनी सूचना दिल्या। त्यामध्ये व्यंकटी देसाई सामाजिक कार्यकर्ते आणि आम्ही काही लोकांनी प्रशासनाला माहिती दिली। किती लोक आहेत त्यांचा रेस्क्यू? एक अंदाजे गुराढोरासहित एक शेतकरी आणि काही गुरं, आणि यांना धोका होऊ नये त्यामुळे यांचं पण स्थलांतर करून यांना जिल्हा परिषदची शाळा उघडी करून दिली, कारण की यांच्या झोपडीमध्ये खूप पाणी गेलं होतं। मुलाबाळांना जीवितहानीची भीती वाटत होती ग्रामस्थांना, त्यामुळे त्यांना या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलं। आपण या ठिकाणी पाहतोय लहान लेकरं आहेत, वयोवृद्ध महिला आणि नागरिक आहेत, त्यांचा रेस्क्यू करत खरं तर त्यांना आता या जिल्हा परिषद शाळेमध्ये आणण्यात आलेला आहे। ताई, कुठल्या कुठल्या तुम्ही? काय इथं पाणी बिणी आलं की इकडं कधी आणलंय शाळेमध्ये? भैया, कुठल्या गावाचा? चुडावच्या हा, चुडावच्या झोपडीमध्ये पाणी शिरलं म्हणून इथं आले होते। इथं आले। किती लोक आहेत? आहेत बकला 12-13 घर आहेत। 50 मध्ये माणसं, पूर्ण घरामध्ये पाणी साचलं, सगळ्या घरामध्ये पाणी शिरलं होतं। तर ही परिस्थिती आहे। जोरदार पाऊस अद्यापही सुरू आहे। अनेक ओढ्या नाल्यांना या ठिकाणी पूर आलेला आहे आणि नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, चुडावा, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।